नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर तिथं नागपूर या विभागाकरता ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आत्तापर्यंत, तर त्या विद्यार्थ्यांनी फीडबॅक दिलेले आहेत. तर 23 तारखेपासून सुरुवात होती, तर 23, 24 आणि 25, 26ला काही झालेलं नाहीये काल. तर या दिवसाचं जे काही फीडबॅक होता ते तुम्हाला काय करायला की मी देणार आहे. विद्यार्थ्यांनी काय केलं की मेसेज करून मला पाठवले होते. काल थोडा उशीर झाला होता. मी फक्त टेलिग्राम चॅनलवरती त्यांचा फीडबॅक पाठवला होता. आज काय करते व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिले जर बघितलं, तर हे नागपूर विभागाकरिता जर पाहिलं तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ते तुम्हाला दाखवतो मी. हे नोटीस आहे. तर या नोटीसनुसार जर बघितलं, तर यांना काय केलं की सिरियल नंबर आता 23, 24 आणि 25 या तारखा काय केलं की जवळपास 5,000 विद्यार्थी काय केले की झालेले आहेत. जवळपास 5,000 विद्यार्थी झालेले आहेत. त्यांना हरिसिंग सभागृह, वन सभागृह, जपानी गार्डन चौक, सेमिनार हिल्स, नागपूर इथं जायचं आहे. रेल्वे स्टेशन जवळून जवळच आहे हे ठिकाण. तुम्ही जाऊ शकता तिथे. जाण्यासाठी तुम्हाला हार्डली 70-80 रुपये घेतात. शेअरिंगवाले असाल तर तुम्हाला स्वस्तात जातं. तर तुम्ही तिथे जाऊ शकता. तर या विद्यार्थ्यांनी काय केलं की दिलेला फीडबॅक. आता हे जे मेरिट लिस्ट नंबर्स आहेत, तर ह्याच्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला डॉक्युमेंट इथं जायचं आहे मेन वेबसाईटवरती. त्याच्यानंतर तुम्ही काय करायला की इथं एक लिस्ट आहे मेरिट लिस्ट बेस्ड ऑन द ऑनलाईन एक्झामिनेशन ऑफ फॉरेस्टचा. इथं काय करा की की डाउनलोड करायची आहे. आता यासाठी काय करा मोबाईलवर असाल तर याला काय क्लिक करायचं आहे, दाबून धरायचं आणि ओपन इन न्यू टॅब करायचा. ओपन इन न्यू टॅब ऑप्शन येतो. तर न्यू टॅब केल्यावर तुम्हाला काय केलं की ही लिस्ट काय होते की डाउनलोड होऊन जाते. ओके, या लिस्टचं नाव असं आहे फॉरेस्ट गार्ड मेरिट लिस्ट अशी आहे. तर याच्यामध्ये काय केलं की आता आता बघाल तर 1 ते 5,000 विद्यार्थी झालेले आहेत. आता त्या बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय की तुम्ही बघू शकता. या सिरियल नंबरनुसार काय करा की तुम्ही जायचं आहे. तुमचा सिरियल नंबर शोधायचा आहे आणि त्याच्यात काय करा की त्याच्यानुसार जायचं आहे तुम्ही. ठीक आहे, तर हे होतं. आता तो फीडबॅक तुम्हाला दाखवेल. बघा, या वैभव यांनी मला काल पाठवलेलं आहे. तर याच्यानुसार सांगितलेलं आहे त्यांनी, की माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते 25 जानेवारीला नागपूर इथं झालं. आधी भीती वाटत होती कारण खूप जण अपात्र करत आहेत म्हणून. तिथे ते आता खूप साऱ्या YouTube आहेत. यांनी असं म्हणत होते, की खूप हे होतं, टफ आहे, खूप जणांना अपात्र करत आहे म्हणून काय करलं, की खूप घाबरले होते ते, असं त्यांचं म्हणणं आहे. पण तिथे गेल्यावर काही एवढं कडक नव्हतं असं म्हणणं आहे त्यांचं. त्याच्यानंतरनं सांगितलं, की सकाळी 10 वाजता आत गेलो. त्याच्यानंतरनं त्यांनी मुलाला आणि मुलींना वेगळे काढले आणि अलग-अलग बसवले आणि 4-4 मुलांना बोलवत होते. बघा काय करतात, की सेपरेटली तुम्हाला बोलवतात तिथे आणि त्याच्यानंतरनं काय करतात, की तुमच्या शिफ्टनुसार आता तिथे काय की तुम्हाला तारीख दिलेली आहे. लक्षात घ्या, की इथं तुमचा वेळ दिलेला आहे. ओके. तर वेळेनुसार काय करायचं तुम्हाला 8ला सपोज ज्या वेळेत जाल तुम्ही, तर त्याच्यानुसार काय करतात ते तुम्हाला आता पाठवतात 4-4 मुलांना. सुरुवातीला आपली एक फाईल देतात. त्यामध्ये एक फॉर्म असते, ज्यामध्ये आपले नाव, चेस नंबर लिहायचा असतो. चेस नंबर म्हणजे मेरिट नंबर लिहायचा आहे तुम्हाला. चेस नंबर म्हणजे काय लिहायचा आहे तुम्हाला? मेरिट नंबर, जो की हा मेरिट नंबर लिहायचा आहे, ज्याच्यावर तुम्ही गेलेला आहात ते. तो द्यायचा आहे. त्याच्यानंतर तिथे डॉक्युमेंट लिहिलेले असतात. जे आपल्याजवळ आहेत ते लिहायचे, बाकीचे काही नाही. म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत तुमच्याकडे, त्याची तुम्हाला तिथे माहिती लिहायची आहे, बाकी काही नाही लिहायचं. त्याच्यानंतर जर बघितलं तर काय, मग आपण जे डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंट आहेत, तर त्याचे काय करा ओरिजिनल आणि एक प्रत व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचं आहे. म्हणजे तुमचे झेरॉक्स आहेत आणि त्याच्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट हे ते काय करायचे की ते घेऊन जातात. ते झेरॉक्स घेतात आणि ओरिजिनल वापस देतात. आता ते काय करतात, झेरॉक्सचा जो सेट आहे तो घेतात तुमच्याकडून आणि ओरिजिनल आहे ते सगळे चेक करून तुम्हाला वापस देतात. आपल्या झेरॉक्स एक फाईल बनवून आपल्याला देतात. मग ती फाईल घेऊन शारीरिक मोजमापसाठी जायचं आहे. आता ही काय करते, की एक फाईल बनवून ते आपल्याला देतात आणि त्या फाईलवरती तुमचं नाव वगैरे लिहिलेलं असतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतरनं तिथे आपला वेट हाईट आणि वेट लिहितात आणि चेस्ट चेक करतात. तर मुलाच्या बाबतीत चेस्ट चेक करतात, बाकी मुलीच्या बाबतीत हाईट आणि वेट चेक करतात. तिथे एक छोटासा फॉर्म लिहून देतात. आता तो फॉर्म मी तुम्हाला दाखवेल. मग ते फॉर्म घेऊन आपण वैद्यकीय अधिकारी असतात तिथे जायचं आहे. मग ते बघतात की आपला BMI नुसार फिट आहे की नाही आणि चेस्ट व्यवस्थित भरली की नाही हे लिहितात आणि पात्र आणि अपात्र लिहितात. म्हणजे आता तिथे अधिकारी असतात बघा, वैद्यकीय अधिकारी तिथे असतात. तर त्या फॉर्मवरती काय करतात की तुम्हाला हाईट आणि वेट लिहायचं असतं आणि चेस्ट चेक करतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढे पात्र आणि अपात्रसाठी पाठवलं जातं. तुमचं जर वजन कमी भरलं, तर तुम्हाला काय करतात की केळी खायला सांगतात आणि पाणी प्यायला सांगतात. म्हणजे थोडा वेळ तुम्हाला काय करतात, की आता सपोज तुमचं 1 किलो वगैरे वजन कमी असेल, तर तुम्हाला काय करतात, की केळी वगैरे खा असं सांगतात ते. जेणेकरून तुमचं वजन वाढेल
पाणी प्यायला वगैरे सांगतात. तर तुम्ही काय करा, की एखादा डझन केळी तुमच्या सोबत ठेवून द्या. ज्याने काय होईल, की तुम्ही काय करा, की ते जशी गरज पडेल तशी काय करा, की खाऊन जायच्या. आणि हे सर्व झालं, की एक फाईल घेऊन जायचं मग तिथे बघतात, की आपण कशामध्ये पात्र आहोत की नाही ते. मग आता हे सगळं झाल्यावर तुम्हाला चेक करतात, की पात्र आहे की नाही पात्रात आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला पात्र असाल तर तुम्हाला एक छोटा कागद देतात, त्याच्यावर पात्र म्हणून लिहिलेलं असतं. ते देतात आणि आपली फाईल घेतात. खूप सपोर्ट करतात ते. समजावून सांगतात तर तुम्ही मग आता ह्यांना लागलेले डॉक्युमेंट कोणकोणते ते सांगेल. आधार कार्ड लागलं होतं त्यांना. त्याच्यानंतर ना 10वी आणि 12वी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट लागलं होतं. कास्ट सर्टिफिकेट होते. कास्ट कॅन्डिडेट होते त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट होतं. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी चालते. नॉन क्रिमिलियर लागेल. ओबीसीचे कॅन्डिडेट होते. त्याच्यानंतर ना डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. डिग्री असेल तर डिग्री सर्टिफिकेट लागेल. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागतं. वचनपत्र लागतं आणि फिटनेस सर्टिफिकेट लागतं. ह्या 3 गोष्टी लागतात. आता तुम्हाला मी त्या 3 गोष्टी दाखवतो तुम्हाला, की कुठे आहेत त्या. सगळ्यात पहिले तर तुम्ही जाहिरातमध्ये बघू शकाल हे किंवा प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, की दिलेलं आहे. आता नागपूर याच्यामध्ये त्यांनी बहुतेक दिलेलं नाहीये. तर बाकीच्या याच्यामध्ये त्यांनी या गोष्टी दिलेल्या आहेत. आता ते तुम्हाला फॉर्मॅट दाखवतो मी. कोणता आहे तो? बघा. हे फॉर्मॅट आहेत. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. इथं तुमचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही अनमॅरिड असाल, तर इथं काय करायला, की तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे. यांचा मुलगा, मुलगी असाल लिहा. वय लिहा. त्याच्यानंतरनं किती वर्ष तुम्ही इथं राहत होता असे हे करायचं आहे. त्याच्यानंतरनं इथं परत तुमचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला आता अनमॅरिड असेल तर 00 संख्या लिहा. मॅरिड असेल तर किती मुलं आहेत त्याची संख्या लिहायची आहे. आणि त्याच्यानंतरनं 2005 नंतरनं किती मुलं आहेत याची संख्या लिहायची आहे. टोटल इथे लिहायची आहे आणि 2005 नंतरनं किती आहे ती लिहायची आहे. त्याच्यानंतरनं इथं काय करायचं की तुम्हाला सही करायची आहे, नाव लिहायचं आहे, स्थळ लिहायचं आहे इथं. तुम्ही नागपूर जे काही जिथं असाल तिथं. ते झालं. त्याच्यानंतर हे धाव चाचणीसाठी द्यायचं वंचनपत्र असतं. इथं साईन करायचं आहे, ठिकाण लिहायचं आहे, तारीख लिहायची आहे. आणि त्याच्यानंतर हे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट जे की तुम्ही डॉक्टरकडनं घेऊन यायचं आहे. गावातला डॉक्टर, कुठलाही डॉक्टर चालेल याच्यासाठी. ओके. आता एवढंच सांगत आहे की झेरॉक्स काढून घेऊन जायचं आहे तुम्ही. जेवढे झेरॉक्स घेते म्हणजे तुम्ही सगळ्याचे झेरॉक्स घेऊन जा. म्हणजे तिथे झेरॉक्स मिळणं मुश्किल असतं. तर त्यामुळे तुम्हाला काय होतं की कठीणाई होऊ शकते. तर हे होतं वैभव सुधाकर आंबोलकर यांचं मत. यांनी काय केलं होतं की मला पाठवलं होतं. त्याच्यानंतर दुसरे कॅन्डिडेट आहेत त्यांचे तुम्हाला मत सांगेल. हे आहेत अक्षय मानकर आहेत. यांनी काय केलं होतं, की मला पाठवलं होतं. तर बघा ग्रुपवरती टाकलेलं आहे मी. तर 25 तारखेला त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नागपूरमध्ये. तर जायचं कसं हे मी सांगितलेच आहे. तर इतर माहिती महत्त्वाची म्हणजे, की बरोबर टायमावर जायचं आहे. आत घेतात ते. 8 म्हणजे 8 लाच आतमध्ये घेतात. 7:30 7ला वगैरे काही घेत नाहीत. स्वतःचा पेन आवश्यक आहे असं म्हणता येते. तिथं तुम्हाला पेन वगैरे भेटणार नाही. म्हणजे दुसऱ्या मुलाचं झाल्यावर तुम्हाला वाट बघायला लागेल. त्यापेक्षा काय करा स्वतःचे पेन वगैरे काय करा घ्या. आत गेल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला एक छोटासा फॉर्म दिला जातो. त्याच्यावरती तुम्हाला फिजिकल मेजरमेंट काय करायला लागतं, की तुम्हाला लिहायला लागतं तिथे. त्याच्यानंतर एक छोट्या फॉर्मवरती आपले नाव लिहायला लागते. त्याच्यानंतरनं नॉन क्रिमिनल यांचं होतं, तर त्यांना 3 वर्षाचं होतं, तर ते व्हॅलिडिटी 24ची होती, तर हे चाललेलं आहे म्हणतात. मेडिकल सर्टिफिकेट बघा महत्त्वाचं आहे, की तुम्हाला जिल्ह्याचे किंवा तालुक्याचेच पाहिजे असं काही नाही. गाव आहे त्यांचं गावाचं नाव लिहिलं आहे. मोठे गाव आहे. मुणगाव इथून काढले होते, तरी चालते म्हणतात ते. एम-एस-सी-आय-टी आम्हाला मागितले नाही म्हणतात. एक्झामचं हॉल तिकीटही मागितले नाही. ॲप्लिकेशन फॉर्म पण नक्की पाहिजे. त्याच्यानंतर फोटो चिपकवण्यासाठी तुम्ही काय करा, की ग्लू, गम काय असेल तो घेऊन जा. आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, त्याच्यानंतर फिजिकल मेजरमेंट होते. घरून पुरेल एवढा डब्बा घेऊन जा, असं म्हणतायत ते. कारण की तिथं जेवण वगैरे एवढं चांगलं नाही भेटत. तर त्यामुळे काय करा, की तुमची खाण्याची सोय तुम्ही करून जा, असं म्हणणं आहे त्यांचं. जास्तीत जास्त 1.5-2 तासात सगळं प्रोसेस होते. बघा हे आहेत ते अनिकेत मानकर सॉरी अक्षय नाही, अनिकेत मानकर यांनी काय केलं, की ते दिलेला हा फीडबॅक आहे. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.